वेलकम टू द न्यू व्लॉग. तुम्हाला टायटल वरून समजलंच असेल की हा व्लॉग काय आहे, बट स्टील आम्ही करणार आहोत की हाऊ मच वी स्पेंड ऑन अ वीकेंड इन रियाद. तर लास्ट व्लॉग मध्ये तुम्हाला माहितीच आहे की मला फुटबॉलचे Souvenirs घ्यायचे होते. फिफा वर्ल्ड कप चालू आहे तर त्याचे सिव्हिनियर्स आले होते मिनिसो मध्ये आणि त्या मॉल मध्ये नव्हते तर आम्ही इकडे आज या मॉलला आलो रियाद गॅलरी मॉल मध्ये आलेलो. सो मग आज आम्ही होल म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंगचा खर्च, खाण्याचा खर्च आणि आम्ही शॉपिंग काय केली आहे वगैरे वगैरे ते सगळं या व्लॉग मध्ये असणार आहे. सो स्टे ट्यून आणि कळेल तुम्हाला किती खर्च होतो आणि ही बाई मला किती खर्च करायला होते बघा तुम्ही. येस तूच. एक्सक्यूज मी, हा स्वतः पण खर्च करतो. इट्स नॉट मी ऑफिसवरून आलो होतो पण माझ्या बायकोला असं झालं की घरात नाही बसायचंय आणि तिचे मूड स्विंग्स आणि ती लागली रडायला. म्हटलं चल तुला बेबीला आज बेबीज डे आउट बाहेर घेऊन जातो. फर्स्ट थिंग फर्स्ट आम्हाला दिसलेलं आहे आय स्टोर. आय स्टोर. सो आम्ही चेक करतोय आय स्टोर मध्ये काय गोष्टी आहेत. पिंकी पिंकी मॅचिंग. हा, सो कसं वाटतंय हे पिंक पिंक मॅचिंग? शुड आय गेट वन मॅचिंग? लिटरली आय एम आईंग ऑन दिस. म्हणजे ॲस्थेटिक आहे हे, पण सगळ्या आउटफिट वरती हे नाही दिसत. ज्याच्यासाठी आलोय ते तर शोधू. त्याच्यासाठी नाही आलेलो आपण फक्त तुला बाहेर फिरवायचंय म्हणून आलेलो आहे. तुला बाहेर फिरवायचंय म्हणून आलेलो आहे आणि त्याच्यासोबत मी ते पण काम करणार आहे. मग मला जर बाहेर फिरवायचं होतं, हाच मॉल का तू चूज केला? दुसरीकडे हा मॉल मोठा आहे, आपण इथे कधी आलो नाही. हे बर्कन स्टॉक घ्यायची का? बर्कन स्टॉक तुला त्यासोबत तुझे पायच हे होते. मला आता त्यात इन्व्हेस्ट नाही करायचंय. काय मस्त मराठी इंग्लिश बोलतीयस. करायचंय. सफोरामध्ये पण हा मला नाही. चल की मी तुला पण नाही म्हणतो. तुला फक्त न्यायचं आहे ना, नेऊ शकतो मी पण घ्यायचं काय नाही. माझे केस पण थोडे स्टिकी झाले त्यामुळे मी आज असं हाफ जे पण काय असेल ते पहिला जॉब होता त्याच्यामध्ये त्याचा क्लायंट होता next.co.uk. म्हणजे आयुष्यातला सगळा वेळ असा फुकट घालवायचा असेल तुम्हाला आणि काही काम नसेल तर कुठे यायचं? तर यायचं तुम्ही होम सेंटरमध्ये. तर मॅडमचा हा फेवरेट स्पॉट आहे. तिला टाइम पास करायचा असेल, टाइम वेस्ट करायचा असेल तर इथे येते. सो प्रिटी, छोटू छोटू, ते इंग्लिश बाईक असतात ना ह्याच्यामध्ये टाकतात, मूवीज मध्ये असतात बघ, एकदम छोटे छोटे क्लास असतात त्यांचे. आणि ह्याच्यामध्ये पण जॅपनीज ह्याच्यामध्ये पण असे छोटे छोटे क्लासेस असतात. असं मला पण आवडतो हा प्रकार, बट असं घर असं छान. पण हे जरा मोठी नाही मी नाही तुला हा आवडतं घे. फ्रँकली स्पीकिंग तू तू जो बोलतोय ते लॉजिक पण बरोबर आहे. जर हे जर गेले ह्याच्या आतमधलं तर हा खराब होणार. ठीक है. इसके अंदर का ये जो बल्ब है, ये बल्ब के साथ मिलेगा पूरा? नहीं. अरे दे दो ना. ही दुसरी वेळ आहे त्याला जे सुव्हिनियर्स पाहिजे ते घेण्याची आणि त्या लेडीने सांगितलेलं की या मॉलमध्ये भेटेल आणि याही मॉलमध्ये नाही भेटले. बिचारा माझा हजबंड, कधीतरी त्याला काहीतरी आवडतं, काहीतरी घ्यायचं असतं आणि त्यात पण ते भेटत. जाऊ दे, आपण डोनट खाऊया. त्याने तुला छान. आणि हे आमची कार्ट सिच्युएशन. याच्यामध्ये ती वाली फ्रेम घेतली आहे आणि लॅम्प घेतलाय आणि हे अजून काहीतरी घेतलेलं आहे. लेफ्ट टू द राईट, लेफ्ट टू द राईट. बोला, आता मला काय बोलत होता? काय बोलायला काही ठेवलंय का? अर्जेंटिनाने मस्त मॅच झाली पण 82 मिनिट्स 85th आणि 92 मिनिटला गोल मारलेला आहे आणि ते जिंकले. त्याने इंग्लंडला लात मारून बाहेर काढलेला आहे.
चांगले लीड वरती होते. आता फिनाले मध्ये कोण आहे? अर्जेंटिना आणि स्पेन. स्पेन. दोन्ही टीम जिंकलं तरी काय नाही, एक सटन फॅन बेस आहे, तो लय खुश असेल. भाई आम्हाला काय फरक नाही पडत. अर्जेंटिना जिंकलं तर आमचा गोड जिंकणार आहे, आमचा गोड जिंकणार आहे. स्पेन जिंकली तर आमची बार्सिलोना जिंकणार आहे. आज तर चमन झिंगे आहेत सगळे. हे मी नाही टाकणार आहे. टाकायचं, कळू दे लोकांना. ए थांब ना, तू लगेच खायला स्टार्ट करतोय. वाह, मला ब्रॉकली आली. स्मेल तर इतका डिवाइन आहे. खूप भारी, खूप भारी. दिस इज अवर पास्ता. शॉपिंग झालेली आहे. इतना खर्चा हो ही गया है तो मालिक डोनट भी ले लेते हैं, है ना? येस. तर असं मला गोड जास्त खायचं नाहीये, बट स्टील खाते. डोनट माझे सगळ्यात फेवरेट आहे आणि आय कांट रेजिस्ट इट. त्यामुळे हे काय एवढं छान नाहीये. न्यूयॉर्क चीज केक फ्लेवर होता हा, पण काय एवढा छान नाहीये. आम्ही एक बॅम्बुलोनी पण खाल्ली, तीच छान होती. मला तर तीच आवडली. एवढे हे बाकीचं जास्त काही आवडलं नाहीये. हे पण छान आहे बाय द वे. मला एक ठेव ना प्लीज. थँक्यू. इकडे फोन आणि कॅमेरा आहे ना, तुम्ही बाहेर काढताय ना, लगेच एवढा गरम होतो, कारण की टेम्परेचर तेवढं आहे 40 डिग्री वगैरे आसपास टेम्परेचर, आणि गरम हवा, गरम वाफ चालते. असं आमच्यासोबत परत आज अजून एक इन्सिडेंट झाला की एक फिमेल आली आणि आम्हाला विचारलं लॉगिंग करताना. आता हे आमची कंप्लेंट करण्यासाठी विचारत आहेत, आम्हाला काय एक माहिती. लहान मुलीसाठी विचारलं त्यांनी, आता तिने फॉलो केलं. असं ना लहान मुलांचं किंवा अरे युट्यूबर आहे कोणी. सो आम्ही जस्ट घरी पोहोचलोय आणि 1 वाजला रात्रीचा. आणि मला म्हणते हॉल करायचा. सो बेसिकली आम्ही होम सेंटर मधून ज्या 2-3 गोष्टी पाहिल्यात त्यातल्या ऑलमोस्ट मी पण पाहिल्यात. स्पेशली हा कलरमुळे मला हे जाम आवडलं. ओके, हे असं अशा मटेरियल मध्ये ऑलरेडी आमच्याकडे आहे हा मोठावाला. हे तू कधी घेतलं? हे तर मी तुला सरप्राईज दिलं. एक छोटासा असा ती नव्हती ना तिथे, तर मी घेतलं तिला छोटासा सरप्राईज दिलं मी. आणि हे किती रियालचं आहे? ते सरप्राईजचं रिॲक्शन नाही आपल्याकडे, कारण की मॅडमने आधीच उडून बसली. कारण मला हॉल बनवायचा होता आणि आय वाज लाईक हा डबल आहे आणि तुम्हाला माहित पण नाही. हा झूम वाला. असो दिस थिंग मिरर खूप छान आहे, स्टील आहे आणि क्वालिटी पण होम सेंटरची आहे. सो क्वालिटी पण यांची खूप छान असते. आणि हा आपल्या छोट्या लॅम्पचा हा क्यूट आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठं हे घेतलेलं आहे फ्रेम. आता ती कधी काढणार ते नंतर दाखवेल आता. आणि याची प्राइस आहे 59 रियाल. आणि हे सगळ्यात आम्हाला एकदम स्टील डील भेटली आहे, कारण याची प्राइस ओरिजिनली होती 200 रियाल, विच इज 199 असं होती ती. सो ऑलमोस्ट 200 रियाल. सो आणि हे आम्हाला एकदम ऑफर मध्ये भेटलंय 59, म्हणजे ऑलमोस्ट हाफच्या पण कमी प्राइस मध्ये. 75% ऑफ मध्ये भेटलेला आहे, त्यामुळे आम्ही घेऊन टाकलं. स्टील डील होती ही. मग आतापर्यंतचा आमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च किती झाला? खर्च झाला जाताना 18, येताना 15. आणि शॉपिंग मध्ये मी अजून मॅक्स 1-2 गोष्टी घेतलेल्या आहेत. सो शॉपिंगचं जे झालं हे 156 रियाल असं झालेलं आहे. ओके, किंवा जो पण ॲक्युरेट नंबर असेल तो मी तिथे डिस्प्ले करेल. फूडचा आमचा झाला टोटल 83 रियाल्स. आता हा आम्ही युजली शॉपिंग केली, नाही तर आम्ही इच अँड एव्हरी टाइम शॉपिंग वगैरे नाही करत. फक्त जातो, थोडंसं खातो पितो आणि येतो. हलू नकोस, फक्त जातो, खातो पितो आणि येतो. सो त्यामुळे तुम्ही शॉपिंगचा त्यातून मायनस करू शकता. आणि असं लमसम एवढा अमाऊंट आलेला आहे. आणि आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आम्ही तुम्हाला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. Hasta la vista. सो ही आहे ती पेंटिंग जी आम्ही आणलेली. आणि आता हा कॉर्नर किती ब्युटिफुल दिसतोय. आणि माझा हजबंड आलेला आहे. डू यू वॉन्ट टू से समथिंग अबाउट दिस पेंटिंग? Nothing. I should have listened to you before. It is on camera. He Yes. should listen to me Yes. each and every freaking time. Right? Right? Am I right? Not every time. It is every time. काय बोलू आता, तो गेलाय मग माझ्याकडे काय बोलायला नाहीये. तो असल्याच मला बडबड करायचं सुचतं. सॉरी.